बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार. म्हसरूळला शुक्रवारी भल्या पहाटे घडली घटना. पंचवटी परिसरातील वाढती गुन्हेगारी थांबण्याऐवजी वाढत असल्याचं दिसत आहे. पोलीस अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ले, खून, जबरी लूट, भाविकांची दिवसाढवळ्या लुटीचे प्रकार सुरू असताना टोळी युद्धानं डोकं वर काढलंय. तसेच टोळी युद्धातून थेट एकमेकांवर गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा म्हसरूळ परिसरातील एका व्यावसायिकाच्या घरावर शुक्रवार दिनांक 7 रोजी पहाटे दोघा अज्ञात संशयितांकडून गोळीबार करण्यात आल्यानं खळबळ उडाली. गोळीबाराचं दृश्य सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे या घटनेचा उलगडा झालाय. म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबारात पडलेली पुंगळी जप्त केली असून संशयितांचा शोध सुरू केलाय. याबाबत म्हसरूळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की म्हसरूळ परिसरात कलानगरमध्ये राहणारे साई अंगद उमरवाल, वय वर्ष 69, राहणार कलानगर, लेन नंबर 5, म्हसरूळ, दिंडोरी रोड, पंचवटी हे आपली मुलं संतोष आणि मनीष उर्फ मोतीलाल साई उमरवाल, सुना आणि नातवंडे यांच्यासोबत एकत्र राहतात. दरम्यान रविवार दिनांक 5 रोजी पहाटे अज्ञात दोघा संशयितांनी येऊन घरासमोर पार्क केलेली MH15 GR 2900 हिच्या काचा फोडून नुकसान केलं होतं. या तोडफोडीबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा शुक्रवार दिनांक 7 रोजी पहाटे 4:37 अज्ञात दोघा संशयितांनी येत साई उमरवाल यांच्या घराच्या दिशेनं गोळीबार करत दुचाकीवरून फरार झाले. गोळीबार करत असल्याची घटना परिसरात लावण्यात आलेल्या CCTVमध्ये कैद झाली आहे. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्यासह गुन्हेशोध पथकानं घटनास्थळी धाव घेत परिसराची आणि CCTV फुटेजची तपासणी केली. दरम्यान घटनास्थळी पोलिसांना रिकामी पुंगळी मिळून आली आहे. तसेच CCTV फुटेजच्या आधारे पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत. पंचवटी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीकडे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जातीनं लक्ष घालणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. फिर्यादी साई उमरवाल यांचा मुलगा मनीष उर्फ मोतीलाल साई उमरवाल हा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. त्यामुळे एखाद्या व्यवहारातून त्यांचा कोणाशी काही बेनसला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. तसेच मनीषाला सामाजिक कार्याची आवड असल्यानं त्यातून त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला का, हे देखील पोलीस शोध घेत आहेत. संपादक शशिकांत बिरारी.